आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी। मोदींच्या आशीर्वादामुळे दादांना उपमुख्यमंत्री पद मिळालं। अजित पवारांच्या कुरेशी लोकांवरील वक्तव्यावर मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया। तुम्हाला काय जनाची नाही पण मनाची तरी आहे का नाही? मोदींचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलं। गोपीचंद पडळकरला भंपकपणा करायची सवय। शरद पवार जयंत पाटलांना शिव्या देण्याचा पडळकरांचा धंदा। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महबूब शेख यांची पडळकरांवर टीका। नाशिकमध्ये 12 सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा। नेते उपस्थित राहणार। जनतेने देखील मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन। चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक आणि माजी नगरसेवक राजीव गोलीवार यांचा राजीनामा। चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर। कुणाला तरी नितीन गडकरींचा पराभव करायचा होता। संजय राऊतांचा मोठा दावा। राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? चर्चेला उधाण। त्यांच्या सख्या भाताचंही नाव कापलं गेलं, त्यांच्या घरातली नावं कापली गेली। म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं, गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं। कारखानदारीला जीवदान देणाऱ्यांचं बॅनरवर फोटो नाही। जनाची नाही मनाची तरी ठेवा। विखे पाटलांची दादांवर अप्रत्यक्षपणे टीका। तर अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या जाणत्या राजानं देखील महाराष्ट्र उपाशी ठेवला। विखेंचा शरद पवार यांच्यावरही निशाणा। पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे अपहरण प्रकरणामध्ये सर्व 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी। पोलिसांनी 7 पैकी 2 आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती। ईडीनं जप्त केलेली इक्बाल मिरचीची मालमत्ता बिल्डरनं परस्पर विकली। मुंबई पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिकाला अटक। गिरगावच्या खेतवाडी परिसरातील रोशन टॉकीजची जागा ईडीनं जप्त केली होती। इक्बाल मिरचीच्या मुलाकडून पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल। महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विनंती संग्रहालयाकडून मान्य। मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची तलवारही लवकरच महाराष्ट्रात येणार।